34 वर्षात एकूण 66 वेळा ट्रान्सफर होणारे IAS अधिकारी कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आता असं म्हणतात, जेवढा प्रामाणिक अधिकारी तेवढ्या जास्त ट्रान्सफर्स. आणि अशोक खेमका यांनी त्यांच्या 34 वर्षाच्या कार्यकाळात एकूण 66 वेळा ट्रान्सफर बघितली. सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांची कंपनी स्कायलाइट आणि रिअल इस्टेट कंपनी DLF यांच्यातील 2008 मध्ये झालेल्या वादग्रस्त जमीन व्यवहाराचा पर्दाफाश करणारे 1991च्या बॅचचे IAS अधिकारी डॉक्टर अशोक खेमका हे आज बुधवारी निवृत्त होत आहेत. 1991च्या बॅचचे अधिकारी अशोक खेमका यांना डिसेंबर 2024 मध्ये परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं आणि आज ते निवृत्त होत आहेत. हरियाणा कॅडरचे IAS अधिकारी खेमका हे त्यांच्या बदल्यांसाठी नेहमीच ओळखले जातात. स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भ्रष्टाचार हा मुळासकट नष्ट करण्याची मागणी त्यांनी केली होती आणि कदाचित याच त्यांच्या प्रामाणिक स्वभावामुळे त्यांची 66 वेळा ट्रान्सफर झाली आहे. तुम्हाला यांच्याबद्दल माहित होतं का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.